भोंदू खरात कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील केल्याची सूत्रांची माहिती। संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी सुरू। एसआयटीकडून अशोक खरातची कसून चौकशी। खरातनं फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याची माहिती। आपलं मरण इथेच असल्याचंही विधान। भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर चौकशीच्या फेऱ्यात। शिर्डी पोलिसांनी नोटीस बजावली। 4 दिवसात चौकशीला हजर राहण्याचे आदेश। नाशिकमधील नामांकित कंपनीमधील महिलांचं लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता। एनआयए आणि एटीएस सोबत सीबीआयकडून प्रकरणाच्या चौकशीची शक्यता। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराला उद्यापासून सुरुवात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सभा घेणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा फिसकटल्यानंतर शरद पवार ऍक्शन मोडवर। पवार ग्रामीण भागाचा दौरा करणार। पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर। मुंबई गोवा महामार्ग होत असताना खूप बदनामी सहन केली। महामार्गाच्या शुभारंभाला येणार नाही। सिंधुदुर्गातील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं विधान। तर महामार्गासाठी मे महिन्याची नवी मुदत। यूपीआयवरून 10,000 पाठवल्यास तासभर वाट पाहावी लागणार। आरबीआयचा नवा नियम लागू होण्याची शक्यता। डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी नवा नियम। म्हाडाच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यामध्ये म्हाडा 13,000 घरं बांधणार। अर्थसंकल्पात 17,430 कोटींची तरतूद। मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूरमध्ये म्हाडाची घरं। मुंबईकरांवर पाणी कपातीचं सावट। मे पासून पुरवठ्यामध्ये 10% पाणी कपातीची शक्यता। मुंबईच्या 7ही धरणांमध्ये पाणीसाठ्यात घट। राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढणार। पुढील 5 दिवसात तापमानात मोठी वाढ होणार। मे पर्यंत पारा 40शी पार जाण्याची शक्यता।